एकच सांगायचंय त्या पालकांना सुद्धा, तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला झोप कशी लागते संध्याकाळची शांत? आमचा जो ब्लॉग होता तो बघून बऱ्याच लोकांचे डीएम मला आले की दादा आमच्या आयुष्यामध्ये पण हे असंच काय झालंय. एका दादाचा फोन आला, तो सांगत होता ते सत्य इतकं भयानक होतं की त्याची पत्नी त्याला चुकीचं काम करताना सापडली म्हणून त्यांनी त्याच्या सासूला फोन केला, त्याच्या आईला फोन केला. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या आईला कशाला सांगितलं, अशी त्याची सासू म्हणत होती. आणि नंतर मग इथेच कळतंय की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणजे पत्नीचे चुकीचं पाऊल पडण्यामध्ये सासूचाही हात होता. आणि बऱ्याचदा मुलीच्या आईला म्हणजे तुमच्या सासूला मुलीची लपडी सगळी माहिती असतात, हे यातून सिद्ध होतंय. बरं ते तितक्या पुढे न जाता त्यांनी घटस्फोट न घेता तिचा लग्न लावण्याचा प्रयत्न केला. पुढे जाऊन त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला. पण मुलीच्या आईच्या अहंकारामुळे जर तिने त्याच वेळेला तिला रोखलं असतं तर आज एक घर एक संसार तुटला नसता. दुसरा प्रश्न, दुसरा एका ताईचा फोन आला की दादा म्हणे माझं आणि माझ्या नवऱ्याचं लव्ह मॅरेज लग्न आहे आणि माझी सासू इतके त्याचे कान भरते की तिच्या अहंकारासाठी तो तिचं ऐकतोय आणि त्यामध्ये माझी नणंद सुद्धा भर घालते. त्यांना मी पसंत नसल्यामुळे ते आमचा संसार तोडण्याच्या मार्गावरती आहेत. तर त्या दादाला मला एकच सांगायचंय की बाबा तू लव्ह मॅरेज लग्न केलंयस, तू पत्नी जर योग्य असेल तर तिचं नक्की ऐक, पण दोन्ही बाजूने विचार कर. आणि त्या आईला पण सांगायचं की कशाला तुम्ही संसारामध्ये ढवळाढवळ करताय. त्या ताईलाही सांगायचं कशाला भावाच्या संसारात ढवळाढवळ करते. तुम्ही तुमचं आयुष्य जगा ना, त्याचं लग्न झालंय, तुम्ही त्याच्यावर लक्ष ठेवा. जर चुकीचं काय होत असेल तर तुम्ही दोघांना समोर घेऊन बोला. पण असं तुम्हाला ती मुलगी पसंत नाही म्हणून तुम्ही तिच्या विरोधात त्याचे कान भरणं आणि हे करणं हे बरोबर नाहीये. आणि ह्या दोन्ही गोष्टीमध्ये एकच स्पष्ट होतंय की या सगळ्यामध्ये आहे ना अहंकार, पालकांचा अहंकार मध्ये येतोय. म्हणजे पहिल्या केसमध्ये जर मुलीला योग्य वेळेला आईने रोखलं असतं तर ती मुलगी कदाचित चुकीचं पाऊल पडलं नसतं. त्यानंतर त्या भावाने मला कॉल रेकॉर्डिंग शेअर केली, तेव्हा माझा विश्वास बसला. तो भाऊ, त्या मुलीचा भाऊ त्याला जबरदस्तीने सांगतोय की भाऊजी तुम्ही घटस्फोट घ्या, तुमचं नाही जमणार. म्हणजे एका साईडला बहिणीचा संसार वाचवायच्या ऐवजी हा बोलतोय की तुम्ही घटस्फोट घ्या, ठीक आहे, नाही जमणार, नाहीतर मग आमचं आम्ही बघू. कसलं काय बघू, आता घ्या. आणि कितीही नवस करा, काहीही करा, त्या आईला म्हणाव देव हा सत्याच्या बाजूने उभा राहतो. तो एखाद्याचं घर बसवलं, तुझंही घर बसणार, हे 100% आहे. आणि या सगळ्यांना मला एकच सांगायचंय, त्या पालकांना सुद्धा, तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला झोप कशी लागते संध्याकाळची शांत?